आपण पुन्हा एकदा पाहतोय सुंदर असं मैदान आणि सुंदर अशा मैदानामध्ये खऱ्या अर्थानं खचाखच भरलेला या ठिकाणी रसिक प्रेक्षक वर्ग आणि त्यांच्याच साक्षीनं होणारा हा कबड्डीचा एक मनमोहक क्षण, मनाला भुरळ पाडणारा हा क्षण, मनाला खऱ्या अर्थानं आवडणारा हा क्षण मात्र आपण अनुभवतोय. अनुभव अनेक वेळेला कडूगोड अनुभव मात्र येत असतात, परंतु हे गोड क्षण मात्र चिरकाळ स्मरणामध्ये राहत असतात. मज नको तशु घाम हवा हा नव्या युगाचा मंत्र नवा. मित्र, निश्चितपणे आपण आधुनिक कालामध्ये ही कबड्डी स्पर्धा पाहत असताना, खेळत असताना, अर्थात आधुनिक काल म्हणजेच मित्रांनो माहिती तंत्रज्ञानाचा काळ, आधुनिकतेचा काळ आणि अशाच कालामध्ये मित्रांनो खऱ्या अर्थानं मॅटवरील कबड्डी स्पर्धा मात्र आपण बाजूला ठेवली आणि या लाल मातीतील कबड्डीला खऱ्या अर्थानं आपण पसंती दिली. कारण ज्या वेळेला ही मॅट ह्या कबड्डी क्षेत्रामध्ये आली त्यावेळेला मात्र ते वर्ष निश्चितपणे मॅटवर अनेक ठिकाणी कबड्डी स्पर्धा झाल्या, परंतु मॅटला तेवढी पसंती नसल्या कारणानं लाल मातीचा मित्रांनो आपल्या या मातृभूमीवर आपल्या या लाल मातीमध्ये खेळण्याचा जो आनंद आहे ना हा खूप वेगळा आहे. आणि ह्याच लाल मातीचा सुगंध अनेक वेळेला सुटत असताना आपण पाहतोय आणि त्याची मजा वेगळी आहे. म्हणून आपण पुन्हा एकदा लाल मातीला स्वीकारली. परंतु भविष्यात प्रो कबड्डीच्या माध्यमातून जर आपण पुढे गेलात तर मात्र आपल्याला मॅचशी सामना करावा लागणार आहे, म्हणून त्याचा देखील सराव असणं गरजेचं आहे. ऋत्विक चढाईसाठी जातोय. मैदान क्रमांक 1 साठी कोलवे संघाच्या प्रांगणामध्ये ऋत्विक मात्र त्या ठिकाणी जातोय आणि सातत्यानं अनेक चढाया करतोय. तो म्हणजेच राहुल कोळदरखेड. चांगली खेळी मित्रांनो. तेवढ्याच चाणाक्षपणे या ठिकाणी कोपरारक्षक म्हणून बाजीनं आपली भूमिका या ठिकाणी मांडलेली असताना आपल्या मध्यरक्षकाच्या भूमिकेतून आता भाईच्या माध्यमातून देखील या ठिकाणी सुंदर खेळी जी अपेक्षित होती आपल्या रसिक प्रेक्षकांना, आपल्या हितचिंतकांना, ती मात्र खऱ्या अर्थानं यशस्वी ठरली. कारण आपल्या संघाचा चढाई पाहताना मात्र मैदानाच्या बाहेर असताना प्रतिस्पर्धी संघ त्याचा फायदा घेणार का, ऋत्विक मात्र त्या ठिकाणी आपल्या संघासाठी तो फायदा घेणार का, हे मात्र नक्कीच एक पाहण्यासारखं या ठिकाणी खेळ असेल. कारण फायदा घेणार तर मग कधी घेणार, मग प्रतिस्पर्धी संघ ह्याच्यावर आपली प्रतिक्रिया काय मांडणार. आणि आता मात्र सुंदर प्रतिस्पर्धी संघानं देखील या ठिकाणी खऱ्या अर्थानं दाखवून दिलं की पकड ही देखील मित्रांनो तितकीच महत्वाची आहे, जी आता मात्र ऋत्विक या खेळाडूला मात्र त्या ठिकाणी पकडण्याचं, आपल्या चक्रव्यूहामध्ये अडकवण्याचं काम हे अर्थातच कोलवे संघाच्या माध्यमातून या ठिकाणी झालं. मात्र आज या ठिकाणी संघाचे प्रशिक्षक अर्थात ॲडव्होकेट कुंदन पाटील मात्र या ठिकाणी दिसत नाही आहेत. आज मात्र त्यांची अनुपस्थिती दिसते. नाहीतर जिथे कबड्डी तिथे कुंदन पाटील आपल्या संघाचा पाठीराखा म्हणून एक उत्तम प्रशिक्षकाची भूमिका हे कुंदन पाटील अर्थात मांडत असतात, मात्र आज या ठिकाणी दिसत नाही आहेत. 3-7 ग्राउंड नंबर 1 वर 3 विरुद्ध 7, ग्राउंड नंबर 3 वर मात्र अजूनही खातं खोललं नाही आणि ग्राउंड नंबर 2 वर मात्र 3 विरुद्ध 5 अशा जोरदार लढती या ठिकाणी आपल्याला दिसतात. आणि पुन्हा एकदा मात्र धरणमधला गुण गेलेत ते ज्ञानेश्वर कोळवेसाठी. आता मात्र पुन्हा एकदा आम्ही सांगत असतो की कठीण समय इथं कोणं काम असेल तर अर्थात प्रत्येक खेळाडू इथे कसोशीनं लढत असतो. राहुल कोळीला देखील या ठिकाणी जीवनदान मात्र देण्याचं काम आपल्या संघाच्या खेळाडूच्या माध्यमातून झालं. आता मात्र ऋषिकेश एक अशा वेळेला या ठिकाणी चढाई पादराला काढलं जातं ज्या वेळेला आपल्या संघाला खऱ्या अर्थानं गरज असते. ऋषिकेश मात्र पुन्हा एकदा 7 नंबरची जसी प्रदान करून प्रतिस्पर्ध्याच्या प्रांगणावर मात करण्यासाठी निघाला आणि रिक्त हस्ते परतला. पुन्हा एकदा राहुल कोहली मात्र सातत्यानं चढाई करतोय. मित्रांनो, सातत्यानं चढाई करणं हे देखील खाऊकाम नाहीये. स्टॅमिना आपल्याकडे असणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे. मग हा स्टॅमिना ठेवण्यासाठी मैदानाची ओळख असणं गरजेचं आहे. मैदानाची ओळख असण्यासाठी मैदानावर सातत्यानं येणं गरजेचं आहे. हा एक क्रम असतो. मग ह्या क्रमामध्ये जो उत्तीर्ण होतो तोच यशवंत होत असतो. मग त्याचीच कीर्ती वाढत असते आणि तोच रसिक मनाच्या गळ्यातील ताईत मात्र बनत असतो. सुंदर अशा गणवेशामध्ये आपण पाहतोय. दोन्ही संघांकडे आपण चांगला गणवेश पाहतोय जो नीटनेटकेपणाचं या ठिकाणी आपल्याला प्रदर्शन भरवतो. ऋषिकेश, मी मगाशीच म्हटलं होतं एक लकी पॉइंटरची भूमिका नेहमीच ऋषिकेशच्या माध्यमातून या ठिकाणी
मांडत असतो. ज्या ज्या वेळेला आपल्या संघाचे हिरे बाहेर असतात त्यांना उठवण्याचं काम हे ऋषिकेश सातत्यानं करत असतो. एक सटसटीत बांध्याचा त्या ठिकाणी द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरलेला अर्थात धारावी संघ आहे आणि तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरलेला जय हनुमान सरी संघ आहे. नामांकित संघ आहेत. आता मात्र इथे दोनही संघ एकमेकांसमोर उभे आहेत, एकमेकांसमोर खेळत आहेत. राज मात्र चढाईसाठी जातोय. चलाखी कशा पद्धतीने आपल्यामध्ये असावी हे अनेक वेळेला आपण पाहतो. तर राज मात्र बाद होतोय. विनीत आपल्या खऱ्या खेळाचं प्रदर्शन मात्र या ठिकाणी मांडतोय आणि राजला मात्र त्या ठिकाणी आउट केलं जातं, अर्थात पकडलं जातं. एक चांगली टॅकल आपण विनीतच्या माध्यमातून देखील त्या ठिकाणी पाहतोय. आता मात्र काहीसं पारड जड झालेलं दिसतोय ते जय हनुमान सरी या संघाचं. आता बिपिन थळे रायगड जिल्ह्याचा एक नामांकित खेळाडू आहे. रायगड जिल्ह्याचं नेतृत्व करणारा एक खेळाडू आहे. पोलीस दलाचं नेतृत्व करणारा खेळाडू आहे. अनेक कबड्डी स्पर्धांचा अनुभव आहे. राज्यस्तरीय असेल, जिल्हास्तरीय असेल, विविध विभागीय कबड्डी स्पर्धा असतील, विविध विभागात स्तरावर झालेल्या लीग स्पर्धा असतील, अशा विविध कबड्डी स्पर्धांचा अनुभव. कारण अनुभव हा देखील मित्रांनो आपला गुरु असतो. अनुभवाची शिदोरी आपल्या गाठीला, आपल्या पदराला असणं देखील मित्रांनो तितकंच महत्त्वाचं आहे आणि तो अनुभव देखील आपल्याला अनेक वेळेला यशस्वीतेच्या मार्गाने मात्र घेऊन जात असतो. पुन्हा एकदा चांगल्या पकडीचं प्रदर्शन आपण चौधरी संघाच्या माध्यमातून या ठिकाणी पाहतोय. पहिला राजला मात्र पकडलं गेलं, आता मात्र मिथुनला त्या ठिकाणी पकडलं गेलं. म्हणजे दोनही चढाई बहादरांना खऱ्या अर्थानं गारद करण्याचं काम हे सरी संघाच्या माध्यमातून त्या ठिकाणी झालं. आता मात्र राहुल भोईर इकडे चढाईसाठी येतोय. एक संयमी खेळाडू. ज्या ज्या वेळेला आपल्या संघाचे हिरे बाहेर बसलेले असतात ना त्यावेळेला मात्र काहीसा काल जाऊन देण्याची सुद्धा तयारी राहुल भोईरमध्ये असते आणि त्या क्षणाला आपल्या संघाच्या बाजूने काही गुण मिळवण्याची तयारी सुद्धा राहुल भोईरच्या माध्यमातून असते. म्हणजे आपल्या संघाचा एक महत्त्वपूर्ण जबाबदार घटक म्हणून नेहमीच आपली भूमिका मांडणारा राहुल भोईर आहे. 7 नंबरची जशी प्रदान केली असा राहुल भोईर. पुढील संघ आपण तयार राहायचा आहे. ग्राउंड नंबर 3 वर पंचांचा निर्णय अंतिम राहील. प्रेक्षकांना किंवा इतर संघातील खेळाडूंना विनंती आहे आपण कुणीही काही बोलायचं नाही. पंच योग्य निर्णय देतील. आमचे सहकारी तिथे आहेत. तुम्ही अजिबात त्या ठिकाणी तक्रार करायची नाही. मित्रांनो ग्राउंड नंबर 1 वर 11 विरुद्ध 7, ग्राउंड नंबर 2 वर 2-2 आणि ग्राउंड नंबर 2 वर मात्र 6 विरुद्ध 11 अशी लढत चालू आहे. ग्राउंड नंबर 1 वर 11 विरुद्ध 7, ग्राउंड नंबर 3 वर 2 विरुद्ध 2 आणि ग्राउंड नंबर 2 वर मात्र 6 विरुद्ध 11 अशी लढत या ठिकाणी चालू असताना आपल्याला दिसते. या ठिकाणी ज्ञानेश्वर कोळवे, मरिदेवी धीरण यांच्यामध्ये चालू असलेला सामना अतिशय रंगतदार असा सामना. अतिशय सुंदर लढती आणि आता मात्र हे सामने शेवटच्या क्षणापर्यंत पोहोचताना दिसतात. तर 12 विरुद्ध 7 अशा प्रकारच्या लढती आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो. ग्राउंड नंबर 2 वर बिपिन थळे विरुद्ध कारावी, ग्राउंड नंबर 1 वर कोळवे विरुद्ध ढेरण आणि ग्राउंड नंबर 3 वर दिवलांग विरुद्ध ग्राउंड नंबर 3 वर मात्र गावदेव मेडेकर विरुद्ध दिवलांग. ग्राउंड नंबर 3 वर श्री हनुमान सर विरुद्ध विनायक दिवलांग. हे लाईनमन आहेत असेल तर काढणार लाईनमन आहेत. योग्य निर्णय देतील. कुणी आवाज करू नका. मगाशी सांगितलं मित्रांनो या लढती अशाच जोरदार होतील. शेवटच्या क्षणाला आलेले हे सामने ग्राउंड नंबर 1 वर 14 विरुद्ध 7, ग्राउंड नंबर 2 वर 2 विरुद्ध 3 आणि ग्राउंड नंबर 3 वर मात्र 8 विरुद्ध 16 अशी संघर्ष या ठिकाणी चालू दिसतो.
BP विरुद्ध कारावी धेरोडी ज्ञानेश्वर कोळवे आणि ग्राउंड नंबर 3 वर मात्र हनुमान सर विरुद्ध विनायक देवरा अशा प्रकारच्या श्री हनुमान सर विरुद्ध विनायक देवरा अशा प्रकारच्या लढती आपल्याला पाहायला मिळतात मित्रांनो. लक्षात घ्या मैदान क्रमांक 1 वर यापुढे होणार सामना असेल इकडे सुद्धा आपण मैदान क्रमांक 2 वर 16-8 पाहतोय. म्हणजेच इकडे सुद्धा पारड जड आहे ते सरी संघाचं. आणि अरे पण थांबा ऐका, पंकज असेल, किशोर माळी असतील, प्रवीण कदम असतील अशी या ठिकाणी आपली भूमिका मांडत आहेत. तिकडे मात्र अरुण पाटील आहेत, आशिष आहे असे त्या ठिकाणी सामनाधिकारी म्हणून कार्यरत आहेत. परेश ठाकूर देखील आहेत आणि निश्चितपणे निरीक्षक म्हणून नरेश मामा ही संपूर्ण ह्या कबड्डीची जबाबदारी कोसळत आपल्या डोक्यावर घेऊन या ठिकाणी आपलं कार्य मात्र करत आहेत. आणि निधी राऊत आहेत जे उत्तम पंच म्हणून खऱ्या अर्थानं रायगड जिल्ह्यामध्ये आपली भूमिका मांडणारे सामनाधिकारी आहेत. असे अनेक कबड्डी क्षेत्रातील नावाजलेले कबड्डी क्षेत्रामध्ये अनेक वर्ष मिथून मात्र इथे बाद होतो. ग्राउंड नंबर 2 वर मात्र अतिशय सुंदर अशी पकड बिपिन थळे कव्हरला काय मारतो आतला पण आहे त्याला मार ना आपल्याला समजलं का कव्हरच्या बाजूच्याला 19 विरुद्ध 8 आणि ग्राउंड नंबर 3 वर मात्र 10 विरुद्ध 3 अशी जोरदार लढत आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो. एकतर्फी लढती दिसतात आपल्याला. ग्राउंड नंबर 1 वर तर एकतर्फी लढत अशी दिसते 20 विरुद्ध 8. ग्राउंड नंबर 2 वर मात्र डबलचा फायदा होतो तर 18-9 असा 50-50 होतोय. आणि ग्राउंड नंबर 3 वर मात्र 10 विरुद्ध 7 अशा प्रकारच्या लढती आपल्याला पाहायला मिळतात. आता मात्र काहीशी जबाबदारी रोहित मोकल या खेळाडूवर मात्र येत असताना पाहतोय. अनेक वेळेला संकटामध्ये उपयोगी पडणारा खेळाडू म्हणून रोहितकडे पाहिलं जात असतं. अनेक स्पर्धांचा अनुभव देखील आपल्याला आहे. आता मात्र तशा पद्धतीनं भूमिका त्या ठिकाणी पार पडणार का. विनीत एक पुरा खेळाडू आपल्या संघाचं नेहमीच ओपनिंग चढाई ही ज्या खेळाडूच्या माध्यमातून केली जात असते असा मात्र या ठिकाणी चढाईसाठी गेलाय. आणि आता इथे एक गुण आपल्या संघासाठी मिळवतोय. सोबतीत चालतील सिंह पावलावर पाऊल ठेव तू आत्मविश्वास जागा कर लाल. सामना पहिला क्वार्टर फिरचा सामना कमलेश्वर सुतारपाडा विरुद्ध बालयोग पेझारी या दोन्ही संघाच्या संघनायकाने आपले संघ तयार पाहिजेत. ग्राउंड नंबर 2 वर 21-11, ग्राउंड नंबर 3 वर 3-10 आणि ग्राउंड नंबर 2 वर 19-10 अशा लढती जोरदार लढती. ग्राउंड नंबर 2 वर मात्र बिपिन विरुद्ध कारावी. ग्राउंड नंबर 1 वर ज्ञानेश्वर कोळे विरुद्ध मर्दे धेरड आणि ग्राउंड नंबर 3 वर मात्र श्री हनुमान सर विरुद्ध विनायक देवला अशा प्रकारच्या लढती आपल्याला पाहायला मिळतात मित्रांनो. मैदान क्रमांक 1 वर यापुढे होणारा क्वार्टर फायनलचा पहिला सामना कमलेश्वर सुतारपाडा वर्सेस बालवियोग पेझारी आपण तयार राहायचा आहे. दोनही संघ आपण तयार राहायचा आहे मैदान क्रमांक 1 साठी. खूप छान लढती आपल्याला पाहायला मिळते. एकतर्फी लढती असल्या तरी 22 विरुद्ध 11 50-50. ग्राउंड नंबर 3 वर मात्र 11 विरुद्ध 3 आणि ग्राउंड नंबर 2 वर मात्र 19-10 अशा जवळजवळच्या लढती आपल्याला पाहायला मिळतात. तब्बल काही गुणांची आघाडी आपण मैदान क्रमांक 2 वर मित्रांनो पाहतोय. कारावी वर्सेस चरी या दोन संघातील खेळ आहे. दोनही मातबर संघ आहेत. पुन्हा एकदा रोहित मोकल चढाईसाठी येतोय. अपेक्षा मात्र आपल्या हितचिंतकांच्या बाजूने निश्चितपणे या ठिकाणी व्यक्त केली जाते. मात्र नेहमीच प्रतिस्पर्धी संघावर मात करण्याच्या उद्देशानं या ठिकाणी सज्ज होतोय तो मात्र विनीत. आणि आपल्या उंचीचा पुरेपूर फायदा घेत विनीत पुन्हा एकदा इथे यशस्वीतेच्या मार्गाने मात्र आपली वाटचाल करतोय. मार्ग कठीण असताना देखील
त्या मार्गावर चालणं मित्रांनो कठीण आहे. म्हणजेच काय ते आव्हान स्वीकारल्यासारखं आहे. हे आव्हान ज्या ज्या वेळेला स्वीकारलं जात असतं तेव्हा मात्र तो एक कठीण मार्ग आपल्याला पार करायचा आहे. कारण ध्येय दूर आहे म्हणून मार्ग सोडू नका. ध्येय दूर आहे म्हणून मार्ग सोडू नका. त्या ध्येयापर्यंत त्या ध्येयाची पाठलाग करण्याची हिंमत आपल्यामध्ये मित्रांनो असायला पाहिजे. खरं तर रोहित यशस्वी ठरतोय. वीस 12 पाहायचं आहे. या सामन्याला कदाचित कलाटणी मिळू शकते का? रसिक प्रेक्षकांना मात्र अंदाज त्या ठिकाणी मानला असेल मैदान क्रमांक 2 साठी. कारण निश्चितपणे दोनही संघ हे तसे मतबर संघ आहेत. या ठिकाणी आपण यशस्वीचा सन्मान करतो. आपण मंडळाचे अध्यक्ष महोदय धर्मजी ठाकूर यांना विनंती करतो की या ठिकाणी ही जी लाईटची व्यवस्था आपल्याला ही स्टेजची व्यवस्था केली ते आमच्या स्टेजचे बॅरिकेड्स मालक आहेत आपले सुनील गोवर्धन पाटील अतिशय चाणक्य अतिशय सुंदर अशी व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे. अतिशय सुंदर अशी व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे. मला तर वाटतं प्रतिनिधी पाठवा. सुनील प्रतिनिधी पाठवा. आपल्या प्रतिनिधी पाठवा. या ठिकाणी प्रतिनिधी पाठवतो आपण. सुनील गोवर्धन यांची कन्या सुकन्या या ठिकाणी पाहिजे होता असं ठीक आहे. या ठिकाणी सुंदर अशी लाईटची व्यवस्था या ठिकाणी बॅरिकेड टाइम आउट घेतला सुंदर आवाज फेरी आपण जाहीर करतोय. क्वार्टर फेरी कमलेश्वर सुतारपाडा विरुद्ध बालविवेक पेजारी. ग्राउंड नंबर 1 वरील सामना संपल्यानंतर तिथे होणारा सामना कमलेश्वर सुतारपाडा विरुद्ध बालविवेक पेजारी मैदान क्रमांक सामना होईल. सर काहीसा बदल होत असताना आपण मैदान क्रमांक 2 वर पाहतोय. मात्र अनुभव कदाचित रसिकांचा खऱ्या अर्थानं खरा ठरणार की खोटा ठरणार. 20-15 गुणफलकावर मात्र त्या ठिकाणी पहिली आपण जाहीर केली. क्वार्टर टाकली पहिली ही आली बघा. क्वार्टर टाकली. कमलेश्वर सुतारपाडा विरुद्ध बालविवेक पेजारी. ग्राउंड नंबर 1 वरील चालू सामना संपल्यानंतर तिथे होणारा सामना पहिला क्वार्टर फेरीचा सामना कमलेश्वर सुतारपाडा बालविवेक पेजारी आपल्याला पाहायला मिळतात. इकडे मात्र विनीत हिरो ठरतोय का? कारण एक शस्त्र एक अस्त्र मात्र तरी संघाकडे जे सातत्यानं वापरला जातोय. आता मात्र मिथून मोकाल किती गोल. 2 गुण अर्थातच मिथून मोकाल मात्र या ठिकाणी घेतोय. मात्र आघाडीचा सामना पिच्छा मात्र या ठिकाणी पुरवला जातोय तो कारावी संघाच्या बाजूने 21-17 बेबिंदळे. मैदान क्रमांक 1 वरचा सामना मात्र संपलेला आहे. 23-15 अशा गुणांच्या फरकानं मात्र वरचढ ठरलाय तो म्हणजेच मरिदेवी धेरण संघ. अभिनंदन अर्थात मरिदेवी धेरण. खूप सुंदर आणि अप्रतिम सामना मात्र आपण प्रतिस्पर्धी संघ अर्थात गोलवे संघाबरोबर केला आणि एका महाबलाढ्य संघाला मात्र या स्पर्धेच्या बाहेर टाकला. हा देखील आपल्या खेळाचा मोठेपणा आहे. आपण सुंदर खेळ या ठिकाणी केला. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. ग्राउंड नंबर 1 वरील चालू सामना संपला. कमलेश्वर सुतारपाडा विरुद्ध बालविवेक पेजारी. कमलेश्वर सुतारपाडा बालविवेक पेजारी पहिला क्वार्टर फेरीचा सामना. अतिशय सुंदर अशा लढती आपल्याला पाहायला मिळतात मित्रांनो. ग्राउंड नंबर 1 वर कमलेश्वर सुतारपाडा विरुद्ध बालविवेक पेजारी पहिला क्वार्टर फेरीचा सामना या ठिकाणी सुरू होतोय. त्याच्यानंतर आपल्याकडे स्कोर बोर्ड होतोय पहिल्या फेरीचा 22 विरुद्ध 17 बिपिन विरुद्ध कारावी. अतिशय सुंदर अशी लढत या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. काही क्षण बाकी आहेत सामन्यांचे. 22-17 अशी जोरदार लढत बिपिनकडे असताना सुद्धा शेवटली काही मिनिटं बाकी आहेत आणि खरोखरच अतिशय रंगतदार अशा कबड्डी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतात. प्रेक्षकांना द्यावे तेवढे धन्यवाद बाकी आहेत. अतिशय सुंदर असा प्रेक्षक वर्ग या ठिकाणी आपल्याला खेळाडूने बाद केला आणि खऱ्या अर्थाने 23 विरुद्ध 18 आणि 23 विरुद्ध 19 अशा प्रकारची एकाच ठिकाणी राहिलेली ती
इथे मात्र अर्थातच बिपिन मात्र सरस ठरते कार्याविरुद्ध. हितचिंतक मात्र जमात खऱ्या अर्थानं खूप चांगला आनंदोत्सव मात्र सरी संघाच्या पाठीराख्यांच्या माध्यमातून मात्र या ठिकाणी व्यक्त केला जातोय का. एका महाबलाढ्य संघाला मात्र चैतन्यचित करण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न अर्थात सरीच्या माध्यमातून या ठिकाणी करण्यात येतोय का. 23-19 असा मात्र या ठिकाणी गुणफलक आपण पाहत असताना विनीत मात्र खऱ्या अर्थानं या सामन्यामध्ये